माझ्या बंजारा बांधवांना जय सेवालाल आणि माझ्या आदिवासी बांधवांना जय सेवा. व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की आपण आज जो काही संघर्ष करतो आहे तो आरक्षणाच्या मागणीसाठी करतो आहे. आणि माझे बंजारा बांधव जे आहे ते आज मागणी किंवा आरक्षणासाठी एकत्र आलेले आहे. त्यांचं मी एक कौतुकच करतो आणि माझे आदिवासी समाजसुद्धा एकवटले आहे. त्यांचं मी कौतुक करतो. विषय कसा आहे की काही कलंकित जे लोक आहे, जे आपल्या समाजाबद्दल शिवीगाळ करत आहे आणि एकमेकाच्या समाजाबद्दल घाणेरड्या घाणेरड्या कमेंट मारत आहे. हे जे समाजकंटक आहे, हे असली योद्धे नाही आहे. असली योद्धा आहे जो आपल्या समाजाची आणि दुसऱ्याच्या समाजाची इज्जत करतो आणि आपल्या संघर्षासाठी जो कायद्याने लढतो तो खरा संघर्ष योद्धा आहे आपल्या समाजाचा. अरे, तुमच्यामुळे तुमच्या 4 फॉलोवर वाढल्याच्या कारणाने जे तुम्ही कार्यक्रम करता आहे इथे, हे कार्यक्रम जगात दिसत आहे. आपल्या थोर लोकांनी, आपल्या समाजामधील थोर पुरुषांनी अरे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काय काय बलिदान केलेलं आहे याची तर लाज ठेवा. मी हे एका समाजाला नाही सांगत आहे, मी हे दोन्ही समाजांना सांगत आहे. आपली संस्कृती नाही मित्र आहे. कोणाच्या समाजाचं विषयी खराब बोलणं आणि कोणाच्या आई बहिणीवर शिव्या देणं हे आपली संस्कृती नाही आहे. हे जे कलंकित लोक आहे, हे 4 कलंकित लोक सोशल मीडियावर आपल्या इज्जतीचा, आपल्या समाजाच्या इज्जतीचा धिंगाणा लावत आहे. अशा लोकांवर कारवाई झालीच पाहिजे, तो कुठल्याही समाजाचा असो. समाजाचा जर अपमान करत असेल आणि आपली आई बहिणीवर जर शिव्यागाळी करत असेल, तो बंजारा समाजाचा असो की आदिवासी समाजाचा असो, त्याच्यावर कायद्याने कारवाई झालीच पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी कोणाला ट्रोल करा आणि कोणाला ट्रोल करू नका याविषयी मी बोलत नाही आहे आणि माझं याच्यासोबत काही घेणं देणं नाही आहे. पण आज सोशल मीडियावर जेव्हा आपण उघडतो, ज्या लोकांना आपण एक चांगलं रील स्टार म्हणून फॉलो केलेलं आहे, तशा लोकांवर त्यांच्या आय डीमध्ये, त्यांच्या व्हिडिओवर, त्यांच्या कमेंटमध्ये काय काय बोलल्या जात आहे, काय काय म्हणजे पाहिल्या जातो आहे आणि काय काय चालू आहे. अरे मित्रांनो, मोबाईल जेव्हा उघडतो, रील बघतो, तुम्ही चांगले रील स्टार आहे म्हणून बघतो, तुमची कॉमेडी बघत होतो, तो आदिवासी समाजाचा असो किंवा आपल्या बंजारे समाजाचा असो. जो रील स्टार आहे त्यांच्या कॉमेडीबद्दल, त्यांचं मोटिवेशनबद्दल, त्यांच्या सगळ्या याच्याबद्दल आम्ही ते फॉलो करून ठेवलेलं आहे. अरे आमच्याही घरामध्ये लहान मुलं आहे, बायका आहे. ते मोबाईलमध्ये असं पाहिल्यावर इंस्टाग्राम, फेसबुक असं वाटतं की यांना डिलीट मारून द्यावं. म्हणजे एवढं दूषित केलं आहे तुम्ही. असं करू नका मित्रांनो. हे एकट्यासाठी नाही आहे, हे माझ्या दोन्ही बांधवांसाठी आहे की हे चुकीचं काम करताय तुम्ही. हे चुकीचं काम करू नका. आणि जे काही तुम्ही घाणेरड्या शिव्यांचे व्हिडिओ, समाजाबद्दलचे जे हे आहे ते डिलीट मारा. अरे एक विचार करा,
तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे घाणेरडं बोलताय, तुम्हाला लोक लाईक करतील, फॉलो करतील. अरे तुमच्यावर कायद्याने जेव्हा गुन्हा बसेल ना, तेव्हा हे जे लाईक करणारे आहे आणि हे जे कमेंट करणारे लोक आहे ना, हे तुम्हाला सोडवायला नाही येणार आहे. समजलं का? अरे आपल्याच घरचे पैसे जाणार आहे, आपल्या घरच्या आईवडिलांना याचा मानसिक त्रास होणार आहे. अरे आपण गरीब समाजातले लोक आहे. असंच नाही म्हणत आपले थोर लोक किंवा आपले वडीलधारे लोक की कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी केव्हाही बघू नये म्हणून. कारण की तिथे काय लागतो? पैसा. फालतूचे पैसे आणि आपली इज्जत आणि कायद्याला न पटेल असं काम करू नका. एकच विनंती आहे, आपलं जे काही आपण फेसबुकमध्ये, इंस्टाग्रामवर जे काही सोशल मीडियावर दूषित व्हिडिओ टाकले असाल ते कृपया डिलीट करा. माझ्या दोन्ही समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे, कृपया हे डिलीट करा आणि आपल्या समाजाला, आपल्या समाज बांधवाला तिथे कॉपरेट करा. सोशल मीडियावर काहीच नाही होणार आहे, तुमचं नुकसानच होणार आहे. दोन्ही बांधवांना सांगत आहे मी, मोटिवेशनल व्हिडिओ टाका, शिव्या गाळीची नका टाकू. ठीक आहे? एवढे बोलतो आणि थांबतो. बोलण्यासाठी भरपूर काही आहे मित्रांनो, पण नाही बोलत. चला, माझ्या दोन्ही बांधवांना जय सेवालाल, जय सेवा.